तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर शहरातील गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे गेल्या आठवड्याभरातच 5 गोवंशांना जीवनदान मिळाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू व मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे। राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असला तरी तो मूर्तिजापूर तालुक्यात कागदावरच असल्याचे दिसत आहे। कसाई मोठ्या चालाखीने निर्दयतेने वाहनात गोवंश कोंबून कत्तलीकरिता वाहतूक करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे। मात्र याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं बोललं जात आहे। मूर्तिजापूर येथील भटोरी रोड जवळील हिंदू स्मशानभूमी नजीक रोडवर MH04 GC 9367 क्रमांकाचा ॲपेतून गोवंशाला निर्दयतेने वाहनात कोंबून कत्तलीकरिता नेत असल्याची खात्रीलायक माहिती मूर्तिजापूरचे गोरक्षक आदित्य महाजन, पवन गुंजाळ, तुषार महाजन, संजू चव्हाण, प्रेम बैतुले, अमोल वासनिक व कृष्णा गुंजाळ यांना मिळताच या गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग करत वाहन पकडून मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या स्वाधीन केलं। वाहन व वाहन चालकावर कारवाई करण्यास प्रवृत्त केले। तर गेल्या काही दिवसांपूर्वी अकोला मैसांग मार्गावर बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अशाच प्रकारची धाडसी कारवाई करत 2 गोवंशांना जीवदान दिले। आठवड्याभरातच या गौरक्षकांच्या सतर्कतेमुळे 5 गोवंशांना जीवदान मिळाले असून सदर गोवंशांना मूर्तिजापूर येथील पुंडलिक महाराज गोरक्षण येथे सुपूर्द करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर।